नमस्कार मित्रांनो, एक्झाम पॉईंट या चॅनलवर तुम्हा सर्वांचे स्वागत आहे। चला तर मग बघूया रेल्वे भरती संदर्भातील सामान्य विज्ञान या विषयातील वनस्पती सृष्टी हा टॉपिक याविषयीचे काही प्रश्न आज आपण पाहणार आहोत। तर बघा, आजचा पहिला प्रश्न आहे, खालीलपैकी कोणत्या वनस्पतींमध्ये रक्तवाहिन्यांसंबंधी ऊती प्रथम विकसित झाल्या? बघा, वनस्पतींमध्ये दोन प्रकारच्या ऊती आपण पाहिले आहेत, जसे की झायलेम आणि फ्लोएम। म्हणजे झायलेम म्हणजे वॉटर कंडक्टिंग टिश्यू ज्या की पाणी पोहोचवण्याचं कार्य करत असतात, आणि फ्लोएम म्हणजे फूड कंडक्टिंग टिश्यू ज्या की अन्न वाहून नेण्याचं कार्य करत असतात। तर बघा, फ्लोएम ह्या पानांपासून तर मुळापर्यंत अन्न वाहून नेण्याचे कार्य करतात, आणि झायलेम ह्या मुळांपासून तर पानापर्यंत पाणी वाहून नेण्याचे कार्य करत असतात। तर असेही काही वनस्पती आहे की ज्यांच्यामध्ये रक्तवाहिन्यासंबंधी ऊती विकसित झाल्या होत्या। तर त्यामध्ये पर्याय अ दिलेला आहे टेरिडोफाइट्स, ब ब्रायोफाइट्स, क थॅलोफाइट्स आणि ड क्रिप्टोग्राम। तर यामध्ये बरोबर उत्तर आहे टेरिडोफाइट्स। त्यानंतरचा प्रश्न आहे, बीजाणू धारण करणाऱ्या टेरिडोफाइट्समधील पानांसारखी रचना रिकामी जागा म्हणतात। बघा, काही जे काही टेरिडोफाइट्स आहे ते बीजाणू धारण करतात, तर यांची रचना कशी असते? तर यामध्ये अ आहे स्पेरोफिल, ब टेरिडोफिल, स्पोरॅन्जिया आणि स्पोरोफाइट। तर बरोबर उत्तर आहे स्पोरॅन्जिया। म्हणजेच बीजाणू धारण करणाऱ्या टेरिडोफाइट्समधील पानांसारखी रचना ही स्पोरॅन्जिया असते। त्यानंतरचा प्रश्न आहे, टेरिडोफाइटच्या जीवनचक्रात कोणता प्रमुख टप्पा आहे? बघा, टेरिडोफाइटच्या जीवनचक्रात कोणता प्रमुख टप्पा असतो? तर अ आहे गेमेटोफाइट, ब प्रोथॅलस, क स्पोरोफाइट आणि ड झिगोट। तर बरोबर उत्तर आहे झिगोट मीन्स जायगोट। तर बरोबर उत्तर आहे स्पोरोफाइट। म्हणजे टेरिडोफाइटच्या जीवनचक्रात स्पोरोफाइट हा एक महत्त्वाचा टप्पा असतो। त्यानंतरचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणते विषम आहे? बघा, लायकोस्पिडा, ब टेरोस्पिडा, क स्पेनोस्पिडा आणि ड स्पोरोस्पिडा। तर बरोबर उत्तर आहे स्पोरोस्पिडा हे विषम आहे, बाकी सगळे सम ऑप्शन आहेत, म्हणजेच महत्त्वाचे। त्यानंतरचा प्रश्न आहे, इक्विसमेंट रिकामी जागाच्या मालिकेत आहे। बघा, स्पेनोस्पिडा, लायकोस्पिडा, टेरोस्पिडा आणि सायलोस्पिडा। तर इक्विसमेंट हे लायकोस्पिडाच्या मालिकेत असतो। त्यानंतरचा प्रश्न आहे, ब्रायोफाइट्स उभे असतात आणि केसांसारख्या रचना असतात, ज्याला रिकामी जागा म्हणतात। रायझोड्स, स्टिप, सेटा किंवा पाय। तर बरोबर उत्तर आहे रायझोइड्स। रायझोइड्स हे ब्रायोफाइट्स उभे असतात आणि केसांसारख्या रचना ज्या असतात त्याला रायझोइड्स असे म्हणतात। त्यानंतरचा प्रश्न आहे, ब्रायोफाइट्समधील मादी लैंगिक अवयवांना रिकामी जागा म्हणतात। तर पर्याय क्रमांक अ आहे अँथेरिडियम, ब आर्केगोनियम, क बेसिओगोनियम आणि ड थॅलोगोनियम। तर यामध्ये बरोबर उत्तर आहे आर्केगोनियम। म्हणजेच ब्रायोफाइट्समधील मादी लैंगिक अवयवांना आर्केगोनियम असे म्हणतात। ब्रायोफाइट्समध्ये खालीलपैकी कोणता अलैंगिक मोड नाही? तर यामध्ये पर्याय अ आहे नवेदित होणे, ब विखंडन, क जेमे आणि ड स्पोरोफाइट निर्मिती। तर ब्रायोफाइट्समध्ये अलैंगिक मोड स्पोरोफाइट निर्मिती हा नाही। त्यानंतरचा प्रश्न आहे, स्पॅग्नम रिकामी जागाशी संबंधित आहे। स्पॅग्नम तर अ पानांचे एकृत विषारी वनस्पती, ब शेवाळे, क थॅलोज एकृत विषारी वनस्पती, ड थॅलोफाइट्स। तर यामध्ये बरोबर उत्तर आहे शेवाळे। स्पॅग्नम शेवाळांशी संबंधित आहे। म्हणजे शेवाळ तुम्ही बघितलं असेल, ग्रीन कलरचा असतो आणि सगळीकडे फैललेला असतो। पावसाळ्यामध्ये जास्त करून दिसतो शेवाळ, किंवा जिथे जास्त पाणी साचलेलं असते अशा ठिकाणी हिरव्या कलरचा शेवाळ, तसाच थोडासा लालसर कलरचा शेवाळ सुद्धा दिसतो। त्यानंतर आहे, स्पायरोगायरा खालीलपैकी कोणत्या पद्धतींचा वापर पुनरुत्पादनासाठी करतो? बघा, पुनरुत्पादन करण्यासाठी स्पायरोगायरा कशाचा उपयोग करतात? तर विखंडनाचा,
किंवा ब बहुविखंडन, क बीजाणुनिर्मिती आणि ड बायनरी विखंडन. तर यामध्ये बरोबर उत्तर आहे विखंडन. स्पायरोगायरा हे विखंडन होत राहत असतात, कंटिन्यू त्यांच्यामध्ये त्यांचे छोटे छोटे भाग तुकडे होत राहतात आणि त्यानुसार त्यांचे पुनरुत्पादन होत राहतात. त्यानंतरचा प्रश्न आहे प्रतिकूल परिस्थितीत क्लॅमिडोमोनासमध्ये तयार होणाऱ्या बाह्य थराला रिकामी जागा म्हणतात. तर अ सिस्ट, ब न्यूक्लिअर झिल्ली, क पेशीभिंत आणि ड पेशी पडदा. तर यामध्ये बरोबर उत्तर आहे सिस्ट. प्रतिकूल परिस्थितीत क्लॅमिडोमोनासमध्ये तयार होणाऱ्या बाह्य थराला सिस्ट असे म्हणतात आणि सिस्टच्या आउटर कव्हरिंग लेअरमुळे त्यांना प्रतिकूल परिस्थितीतसुद्धा ते सर्वाईव्ह करू शकतात, जगू शकतात. त्यानंतर आहे मानवांमध्ये पुनरुत्पादन हे रिकामी जागाचे उदाहरण आहे. तर अ आयसोगॅमस, ब ॲनिसोगॅमस, क ओगॅमस आणि ड सॅपिओगॅमस. तर मानवामध्ये पुनरुत्पादन हे ओगॅमसचे उदाहरण आहे. शैवालच्या लैंगिक पुनरुत्पादनात नर गॅमेटला रिकामी जागा म्हणतात. बघा, नर गॅमेट, फिमेल गॅमेट. तर त्यानंतर अँथेरोझाइट्स, ब अंडी, बॅसिडिओगेमेट. त्यानंतर प्राणी शुक्राणू. तर यामध्ये बरोबर उत्तर आहे अंडी. शैवालच्या लैंगिक पुनरुत्पादनात नर गॅमेटला अंडी असे म्हणतात. त्यानंतर आहे रिकामी जागा तयार करण्यासाठी गॅलिडियम आणि ग्रासिलरियाचा वापर केला जातो. तर यामध्ये पर्याय अगर, ब व्हिनेगर, क दही आणि ड बियर. तर यामध्ये बरोबर उत्तर आहे अगार. तयार करण्यासाठी गॅलिडियम आणि ग्लासिलियरचा वापर केला जातो. अगार बघितलं असेल तुम्ही, हे आपल्या अन्नामध्ये आपण यूज करत असतो टेस्ट वाढवण्यासाठी. त्यानंतर आहे क्लोरोफाईटच्या क्लोरोप्लास्टमध्ये असलेल्या साठवण संस्थांना रिकामी जागा म्हणतात. तर पायरेनॉइड्स म्हणतात किंवा कॅरेजन, स्ट्रोमा आणि शैवाल. तर यामध्ये बरोबर उत्तर आहे पॅरेनॉइड्स. तर क्लोरोफाईटच्या क्लोरोप्लास्टमध्ये असलेल्या साठवण संस्थांना पायरोनॉइड्स असे म्हणतात. त्यानंतरचा प्रश्न आहे फायोफायसिसमध्ये अन्न रिकामी जागा म्हणून साठवले जाते. तर स्टार्च म्हणून, लॅमिना म्हणून, ग्लुकोज म्हणून की फ्रुक्टोज म्हणून. तर बरोबर उत्तर आहे लॅमिना म्हणून. फायोफायसिसमध्ये अन्न लॅमिना म्हणून साठवले जाते. त्यानंतरचा प्रश्न आहे फेकोफायसिसमध्ये पानांसारख्या प्रकाशसंश्लेषण अवयवाला रिकामी जागा म्हणतात. फ्रॉन्ड म्हणतात, स्टीप, होल्डस्ट किंवा अल्जीन. तर बघा, फेकोफायसिसमध्ये पानांसारख्या प्रकाशसंश्लेषण अवयवाला फ्रॉन्ड असे म्हणतात. खालीलपैकी कोणते जीवनचक्र क्लॅमिडोमोनास अनुकूल आहे? क्लॅमिडोमोनासला अनुकूल असणारे जीवनचक्र कुठले? तर हॅप्लोटिक, डिप्लॉन्टिक, ट्रिप्लॉन्टिक किंवा हॅप्लोडिप्लॉन्टिक. तर बरोबर उत्तर आहे हॅप्लॉन्टिक हे जीवनचक्र क्लॅमिडोमोनासला अतिशय अनुकूल असे आहे. गुलाबाच्या वनस्पतीमध्ये खालीलपैकी कोणते जीवनचक्र असते? बघा, गुलाबाच्या वनस्पतींमध्ये पण एक जीवनचक्र असते. तर ती कुठले? तर हॅप्लॉन्टिक, डिप्लॉन्टिक किंवा ट्रिप्लॉन्टिक, हॅप्लोडिप्लॉन्टिक. तर बरोबर उत्तर आहे डिप्लॉन्टिक. म्हणजेच गुलाबाच्या वनस्पतींमध्ये डिप्लॉन्टिक हे जीवनचक्र असते. खालीलपैकी सर्वात उंच झाड कोणते? सगळ्यात उंच झाड बघा, रेड वूड वृक्ष, पाईन, देवदार आणि सायकस. देवदार ट्री खूप उंच असते हे आपल्याला माहिती आहे. तर यामधील सगळ्यात उंच झाड कुठलं? तर रेड वूड वृक्ष. हे झाड अतिशय उंच असे असतात. धन्यवाद मित्रांनो.